अमेरिकेच्या हल्ल्याला इराणने जोरदार प्रत्युत्तर दिलाय। कतारमधील सर्वात मोठ्या अमेरिकन हवाई तळावर इराणने 6 क्षेपणास्त्रे डागली आहेत। कतारची राजधानी दोहापासून जवळ असलेल्या अल उदीद या अमेरिकन लष्करी तळावर 8000हून अधिक सैन्य तैनात असतं आणि त्याच ठिकाणी इराणने हल्ला केला। युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे। इराण आणि इस्रायलमध्ये कुठलाही औपचारिक युद्धविरामाचा करार झालेला नाही। इस्रायल स्थानिक वेळेनुसार सकाळी 4 वाजेपर्यंत आपले हवाई हल्ले थांबवते। तेहरानही आपले हल्ले थांबवेल असं इराणने म्हटलं। अमेरिकेच्या सैन्य तळावर इराणने केलेल्या हल्ल्याचा कतारने तीव्र शब्दात निषेध केला। कतारच्या हवाई संरक्षण दलाने हल्ला हाणून पाडला असं कतारचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल अन्सारी यांनी म्हटलंय। अल उदेद लष्करी तळावर हल्ला करून कतारच्या सार्वभौमत्वाचं आणि हवाई क्षेत्राचं उल्लंघन केल्याचं कतारने म्हटलंय। मध्य पूर्वेतील युद्धाच्या परिस्थितीचा विमान सेवेला चांगलाच फटका बसलाय। कतारने एअर स्पेस बंद केल्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसने कोचीहून दोहाला जाणारी विमानं मस्कतला वळवलंय, तर कुन्नूरहून येणारं विमान परत पाठवलंय। कतारला जाणारे इतर कोणतेही विमान नसल्याचं एअर इंडियाने म्हटलंय। कतारमधल्या भारतीयांसाठी ॲडवायझरी जारी करण्यात आली आहे। भारतीयांनी शांतता राखावी, घरातच राहावं असं भारतीय दूतावासानं म्हटलंय। तर स्थानिक प्रशासनाच्या बातम्या, सूचना, मार्गदर्शनावर लक्ष ठेवा। सोबतच दूतावासाकडूनही ताजी माहिती दिली जाईल असंही दूतावासानं म्हटलंय।